नमस्कार मित्रहो, भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेमध्ये प्रत्येकी 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला मित्रहो, आपण पुढे जाऊया. मित्रहो, भीमभाष्याच्या या 42व्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये केलेल्या दमदार सुरुवातीबद्दल. आपण मागच्या एपिसोडमध्ये जसं पाहिलं, संविधान सभेच्या निवडणुका 1946च्या जुलै महिन्यामध्ये झाल्या आणि त्यानंतर संविधान सभेला सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं कामकाज सुरू करा. कामकाज सुरू करण्यामध्ये एक मोठी अडचण होती, ती म्हणजे मुस्लिम लीगने संविधान सभेच्या कामावर बहिष्कार टाकलेला होता. तो बहिष्कार डावलून ब्रिटिशांच्या आग्रहास्तव संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. ते 9 डिसेंबर 1946 या दिवशी. आणि पहिल्याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यांची निवड झाली आणि 13 डिसेंबर 1946 या दिवशी जवाहरलाल नेहरू यांनी फाउंडेशनची पायाभरणी केली. कारण त्या दिवशी त्यांनी डिक्लरेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, संविधान निर्मितीची उद्दिष्ट काय असावीत याची घोषणा त्यांनी केली. एका अतिशय प्रभावी भाषणामध्ये ते म्हणाले की भारताची निर्मिती एक स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक अशा प्रकारची रचना असलेला देश अशी असली पाहिजे, हे उद्दिष्ट असलं पाहिजे, हे पंडित नेहरूंनी सांगितलं. त्यावर रिझोल्यूशनवर, या प्रस्तावावर संविधान सभेमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेच्या दरम्यान डॉक्टर M.R. जयकर यांनी एक अमेंडमेंट सुचवली. त्यांचं असं म्हणणं होतं की ही चर्चा जी आहे ती ताबडतोब तहकूब करावी आणि ही चर्चा करण्याचं काम पुढे ढकलावं, कारण आपण योग्य वेळ निवडलेली नाही. त्यांचा असा आग्रह होता की मुस्लिम लीगने या चर्चेमध्ये भाग घेणं, ज्यावेळी आपण संविधानाच्या पायाभरणीची चर्चा करीत आहोत, अशा प्रसंगी मुस्लिम सदस्यांनी त्यावर चर्चेला हजर असू नये, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आपण ते संविधान सभेमध्ये जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण संविधान सभेची चर्चा आपण सध्या ताबडतोब तहकूब करून ती अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलली पाहिजे. जयकरांची ही मांडणी कोणालाच आवडली नाही. काँग्रेस पक्षाचे त्यांचे सहकारी तर अतिशय नाराज झाले. मात्र या सगळ्या धामधुमीच्या वातावरणामध्ये अचानक सभापती किंवा संविधान सभेचे अध्यक्ष जे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांनी अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलण्यासाठी पाचारण केलं.
खरं म्हणजे इतक्या लवकर त्यांचा नंबर येणं अपेक्षित नव्हतं, कारण ते एकमेव सदस्य होते त्यांच्या पक्षाचे. परंतु राजेंद्र प्रसाद यांनी का कोणास ठाऊक, परंतु अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी बोलण्याची संधी दिली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं या प्रस्तावावर तुमचं मत मांडा. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या लक्षात आलं की ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी होती आणि त्यांनी त्या संधीचं अक्षरशः सोनं केलं. ते म्हणाले, महोदय, या महान देशाच्या भविष्यकालीन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संरचनेबद्दल आणि उज्ज्वल भवितव्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र देखील शंका नाही. आपण आज राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विभागले गेलेलो आहोत याची मला जाणीव आहे. आपण एक दुसऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचे समूह आहोत आणि त्या पुढे जाऊन मी हेही मान्य करेन की बहुधा अशाच एका छावणीचा मी देखील प्रमुख आहे. परंतु महोदय, हे सर्व खरं असलं तरीही मला पूर्ण खात्री आहे की अनुकूल काळ आणि परिस्थिती निर्माण केल्यास जगातली कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. विभिन्न जाती, विभिन्न संप्रदाय असले तरी आपण एक संघ झाल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन म्हणाले की आपला देश विभाजित झालेला असला तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून सगळे जण एकत्र येऊन ऐक्याच्या दिशेने वाटचाल करतील. आणि या बाबतीमध्ये ते म्हणाले की मी काँग्रेस पक्षाला सांगू इच्छितो की तुम्ही राजनीतिज्ञ आहात हे सिद्ध करून दाखवा आणि त्यासाठी प्रबळ असलेल्या काँग्रेस पक्षाने स्वतः पुढाकार घेऊन इतरांचे पूर्वग्रह लक्षात घेऊन सुद्धा त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अगदी इमोशनल, भावनात्मक आवाहन केलं. ते म्हणाले की सगळ्या घोषणा, सगळे कटू शब्द हे बाजूला ठेवूया आपण आणि ज्यांना आपण विरोधक म्हणतो त्यांनाही आपण सोबत घेऊया आणि आपण एकत्र येऊन कूच करूया. आणि असं आपण एकत्र येऊन जर कूच केलं तर शेवटी आपण ऐक्यापर्यंत येऊन पोचणार आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते ते तत्वतः डॉक्टर जयकर म्हणत होते त्यापेक्षा फारसं वेगळं नव्हतं. मुद्दे तेच होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या सूज्ञपणे आणि कायदेशीर भाषेत बोलण्याऐवजी राजनीतिज्ञ, स्टेट्समन जसा बोलेल, मुत्सद्दी जसा बोलेल तशा प्रकारे निवेदन करून तेच मुद्दे अत्यंत परिणामकारक पद्धतीनं समोर मांडले. काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही प्रमुख पक्षांनी एकत्र येण्याच्या आवश्यकतेबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावा असं मी सुचवतो. याचं कारण असं आहे की हा प्रश्न एवढा जीवनमरणाचा आणि एवढा महत्त्वाचा आहे की एका किंवा दुसऱ्या पक्षाच्या प्रतिष्ठेच्या आधारावर तो कधीही सुटणारा नाही. याची मला खात्री आहे. राष्ट्राच्या भवितव्याचा विचार करताना
लोकांची प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा, तसंच पक्षाची प्रतिष्ठा ही नगण्य असते. कोणत्याही गोष्टीपेक्षा राष्ट्राचं भवितव्य हेच अधिक महत्वाचं असतं. आणि एकतर्फी कुठलाही निर्णय घेण्याच्या पूर्वी तसा घेतला जाऊ नये म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी इशारा दिला की आपल्या पुढे 3च पर्याय आहेत. जो सांप्रदायिक संघर्ष आहे, हिंदू मुसलमानांचा जो संघर्ष आहे, तो सोडवण्यासाठी आपल्या पुढे 3च उपाय आहेत. एक म्हणजे दोन्हीपैकी एका पार्टीने शरणागती पत्करणं, दुसरं म्हणजे एकमेकांशी बोलून त्यामध्ये वाट काढणं, आणि तिसरा पर्याय आहे युद्धाचा पर्याय. या ठिकाणी आल्यानंतर आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला वेगळाच वळण लावलं. ते म्हणाले की मी संविधान सभेच्या काही सन्माननीय सदस्यांना बोलताना असं ऐकलेलं आहे की त्यांची युद्ध करण्याची तयारी आहे. आणि मी आश्चर्यचकित झालो. मला धक्काच बसला ते बोलणं ऐकून. कारण कुठलाही प्रश्न, कुठलाही राजकीय प्रश्न हा युद्ध करून सोडवता येत नाही. तिथे त्यांनी प्रसिद्ध तत्वचिंतक एडमंड बर्क यांना उद्धृत केलं. ते म्हणाले की जर आपण हिंदू मुस्लिम सांप्रदायिक जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी जर आपण मुस्लिम समाजाला या संविधानापुढे शरण येणं भाग पाडलं, त्यांच्या संमतीशिवाय जर आपण पुढे गेलो, तर आपल्याला या देशाला पुढे अनंत काळपर्यंत त्यांच्यावरती जिंकत राहावं लागेल. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना असं म्हटलं, पुन्हा एकदा त्यांनी एडमंड बर्कला कोट केलं. ते म्हणाले, सत्ता देणं हे सोपं असतं, परंतु शहाणपण देणं हे अतिशय कठीण असतं. आणि ते पुढे अगदी भावूक होऊन म्हणाले, आपल्या वागणुकीतून आपण सिद्ध करून दाखवूया की आपल्यावर जी सार्वभौम जबाबदारी टाकण्यात आलेली आहे ती आपण शहाणपणानं पार पाडणार आहोत. आणि सगळ्या समाज घटकांना एकत्र घेऊन पुढे जाणं हा त्यावरचा एकमात्र उपाय आहे. माझ्या मते ऐक्याचा दुसरा कुठलाही उपाय असूच शकत नाही. डॉक्टर आंबेडकरांच्या या अतिशय प्रभावी वक्तव्यानं सगळेच प्रभावित झाले आणि खूप वेळपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या. त्यांना स्टँडिंग ओवेशन देण्यात आलं. कित्येकांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं. काकासाहेब गाडगिळांनी त्यांच्या आठवणींमध्ये लिहिलेलं आहे की आम्हाला सांगण्यात आलं होतं की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी बोलायला उठतील त्यावेळी त्यांचं भाषण हाणून पाडायचं. पण आम्हाला काही कळायच्या आधीच बाबासाहेब इतकं उत्कृष्ट बोलले की आम्हाला काही कळायच्या आधीच आम्ही जोरदार बाकं वाजवून त्यांच्या भाषणाचं स्वागत करत होतो. आम्हाला विसरच पडला होता की त्यांचं भाषण हाणून पाडायचं आहे. हे काकासाहेब गाडगिळांनी त्यांच्या आठवणीमध्ये नंतर लिहिलेलं आहे. हे जे भाषण होतं हा एक फार मोठा टर्निंग पॉइंट होता. कारण या एका भाषणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे पंडित जवाहरलाल नेहरू आणि पटेल यांच्यासारख्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं जे कलुषित झालेलं मत होतं ते सुधारलं आणि त्यांचा डॉक्टर आंबेडकरांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यावेळी तरी पूर्णपणे बदलला. यानंतर झपाट्यानं काही घटना घडत गेल्या.
1947 सालच्या सुरुवातीलाच लॉर्ड माउंटबॅटन जे ब्रह्मदेशामध्ये होते त्यांना व्हॉइस रॉय म्हणून भारतामध्ये आणण्यात आलं आणि त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी नवीन व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना सांगितलं की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये एकोपा होणं कठीण आहे, त्यामुळे त्यातून फाळणीच्या विचाराला पुष्टी मिळाली. 3 जून 1947 या दिवशी लॉर्ड माउंटबॅटन नवीन व्हॉइसरॉय यांनी त्यांचा ब्रिटिश सरकारचा भारताबद्दलचा प्लॅन जाहीर केला, भारताच्या भविष्याबद्दलचा प्लॅन जाहीर केला. त्यामध्ये भारताचं विभाजन फाळणी करण्याचा प्रस्ताव होता की तिथे 2 सरकार असतील, एक विभाजित भारताचं सरकार आणि एक पाकिस्तानचं सरकार. 2 संविधान सभा असतील, एक विभाजित भारताची संविधान सभा आणि दुसरी पाकिस्तानची संविधान सभा. गांधीजी ज्यांनी अतिशय कडवा विरोध केला होता, जे असं म्हणाले होते की या देशाची फाळणी करायच्या आधी माझ्या देहाची फाळणी करा, असं बापूजी म्हणाले होते. परंतु शेवटी त्यांना ते मान्य करावं लागलं आणि त्यांनी जवाहरलाल नेहरू यांना सूचना दिल्या. ते त्यावेळी नौखालीमध्ये गेलेले होते. जवाहरलाल नेहरूंना त्यांनी सूचना दिल्या की तुम्ही प्लॅन तयार करा आणि बॅरिस्टर जिना यांच्याबरोबर बोलून त्यांच्या संमतीने वेगळा देश पाकिस्तान तयार करायचा तुम्ही निर्णय घ्या. म्हणजे फाळणीला संमती महात्मा गांधींनी त्यावेळी दिली. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये तो प्रस्ताव मांडून त्यावरती सगळ्यांची अनुमती मिळवली, जे बहुमताने मिळाली. ब्रिटिश सरकारने ॲक्ट ऑफ इंडियन इंडिपेंडन्स म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा हा 15 जुलै 1947 रोजी संमत केला आणि त्यानुसार कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ही सार्वभौम बनली. त्याचवेळी बंगालची फाळणी झाली होती. पूर्व पाकिस्तान जन्माला आला होता. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल आपल्याकडे आला आणि पूर्व बंगाल हा ईस्ट पाकिस्तान झाला. त्यावेळी बंगालमधून जे निवडून आलेले होते सदस्य, संविधान सभेवर बंगालमधून निवडून आलेले सदस्य होते, त्यापैकी काहींना भारताच्या संविधान सभेत जागा मिळाली आणि काहींना पाकिस्तानच्या संविधान सभेत जागा मिळाली. दुर्दैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जागा होती ती जागा पूर्व पाकिस्तानकडे गेली, म्हणजे पाकिस्तानच्या संविधान सभेला मिळाली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरची आपली जागा सोडावी लागली. परंतु डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अत्यंत प्रभावी भाषण केलं होतं, ज्याचा अतिशय योग्य असा परिणाम झाला होता, ते भाषण लक्षात घेऊन आणि त्यातून झालेलं मतपरिवर्तन महात्मा गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू किंवा सरदार पटेल या सगळ्यांचं जे मतपरिवर्तन झालं होतं, त्यामुळे नेहरू आणि पटेल या दोघांनीही एकत्र येऊन शिफारस केली की बॅरिस्टर जयकर यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि तो मंजूर झाला. आणि बॅरिस्टर जयकर जाता जाता सांगायचं वाटतं, ते महाराष्ट्रात परत आले आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेवरची त्यांची जी जागा होती ती जयकरांच्या जागेवर त्यांची भरघोस मतांनी, यावेळी भरघोस मतांनी महाराष्ट्रातून, मुंबई प्रांतातून
त्यांची निवड झाली आणि ते पुन्हा संविधान सभेमध्ये पुन्हा एकदा जाऊन पोचले. त्यानंतर 15 ऑगस्ट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि नवीन सरकारमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून पंडित नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक केली पहिले कायदा मंत्री म्हणून. आणि हे सगळं गांधीजींच्या प्रभावामुळे, त्यांच्या प्रेशरमुळे झालं असं समजायला वाव आहे. कारण जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल या दोघांचाही, हे दोघेही फारसे उत्साही नव्हते कॅबिनेट लेवलचं पद डॉक्टर आंबेडकरांना देण्याबाबत. परंतु गांधीजींनी आग्रह धरला आणि अनेकांना माहिती आहे की गांधीजी हे त्यावेळी, ज्याला नंतरच्या काळामध्ये रिमोट कंट्रोल म्हणायला लागले, तसे रिमोट कंट्रोल होते. भारतातले आद्य रिमोट कंट्रोल कदाचित महात्मा गांधीच असावेत. त्यांनी आग्रह धरला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री म्हणून घेण्यात आलं. आणि याला निश्चित पुरावा जरी नसला, गांधींच्या सांगण्यावरून हे झालं, याला निश्चित पुरावा जरी नसला तरी ज्याला सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणतात तशा प्रकारचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. नंतर जी मोठी घटना घडली ती झाली 29 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीसाठी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आणि दुसऱ्याच दिवशी मसुदा समितीचे अध्यक्ष, चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी फॉर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ही त्यांची नियुक्ती झाली. आणि ही जी नियुक्ती झाली त्या नियुक्तीमधून म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि संविधान निर्मितीसाठी असलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली निवड हा डॉक्टर आंबेडकरांच्या राजकीय कारकिर्दीतला परमोच्च क्षण होता, परमोच्च बिंदू होता. आणि ही नवीन जबाबदारी जी त्यांच्यावर येऊन पडली होती ती त्यांनी किती उत्कृष्टपणे पार पाडली हे आपण नंतरच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. इथे जाता जाता मुद्दाम सांगायचं वाटतं की या सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती घेणे आणि त्यांना ड्राफ्टिंग कमिटीमध्ये सदस्य म्हणून घेणे, नंतर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून घेणे, या सगळ्या गोष्टी महात्मा गांधींनी सांगितल्या वाचून झाल्या नसत्या. आणि हे खूप आश्चर्यकारक आहे. कारण महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये प्रदीर्घ काळपर्यंत अनेक विषयांवरती वाद झाले होते आणि अनेक वाद आपण पाहिलेले आहेत, गेल्या काही अनेक एपिसोड्समध्ये आपण पाहिलेले आहेत. परंतु एवढे वाद होऊन सुद्धा महात्मा गांधींनी डॉक्टर आंबेडकरांचा प्रस्ताव का मांडला हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. स्वतः डॉक्टर आंबेडकरांनाही अतिशय सुखद आश्चर्याचा फार मोठा धक्का बसला. महात्मा गांधींनी नेमकं का केलं हे कोडं आहे, परंतु त्याच्याबद्दल अनेक मतं सांगितली जातात, परंतु ठोस पुरावा असा काही उपलब्ध नाही. मात्र एक गोष्ट खरी आहे की डॉक्टर आंबेडकर जे म्हणाले होते 17 डिसेंबरच्या त्यांच्या त्या ऐतिहासिक भाषणामध्ये, पहिल्या भाषणामध्ये, कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमधल्या, संविधान सभेमधल्या पहिल्या भाषणात ते जे म्हणाले होते की ज्यावेळी देशाच्या भवितव्याचा प्रश्न असतो त्यावेळी व्यक्तींच्या प्रतिष्ठा, नेत्यांच्या प्रतिष्ठा किंवा पक्षांच्या, राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा या सगळ्यांना बाजूला ठेवून देशाच्या भवितव्याचाच विचार केला पाहिजे. फक्त एकच गोष्टीचा विचार केला पाहिजे, ते म्हणजे देशाचं भवितव्य. डेस्टिनी ऑफ द कंट्री ऑट टू काउंट फॉर एव्हरीथिंग. हे वाक्य मला मुद्दाम सांगायचं वाटतं. When deciding the destinies of nations, dignities of people, dignities of leaders, and dignities of parties ought to count for nothing. The destiny of the country ought to count for everything. आणि महात्मा गांधींनी हे प्रत्यक्ष करून दाखवलं.
आणि हे अत्यंत सुसंगत होतं. त्यांना जे महान आत्मा म्हणण्यात येत होतं त्याच्याशी हे पूर्णपणे सुसंगत होतं. मित्रहो, मला असं वाटतं की हे सत्र आपण इथेच थांबूया. आणि जाण्यापूर्वी मात्र तुम्हाला सर्वांना एक विनंती करावीशी वाटते. जर भीमभाष्य ही माझी ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, ती शेअर करा, ती सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद. नमस्कार.